हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर भाऊ. आज आपण पाहणार आहोत इंटरनेट ऑफ थिंग्स युनिट 2 इंट्रोडक्शन टू सेन्सर्स अँड ॲक्च्युएटर याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. माझं नाव शुभम आहे. मी आय टी इंजिनियर आहे आणि सायबर सिक्युरिटीमध्ये सध्या जॉब करतो. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत. या युनिट 2 मध्ये मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि आन्सर रायटिंग कसं केलं पाहिजे, जेणेकरून त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क भेटतील. चला तर मग बघूया पहिला क्वेश्चन कोणता आहे युनिट 2 मध्ये. Define a sensor, explain the working principle, classification and types of sensor. हा युनिट 2 मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पहिल्यांदा काय करायचं, आपण पहिल्यांदा डेफिनेशन लिहिलं पाहिजे. सेन्सर म्हणजे नेमकं काय, डेफिनेशन लिहिलं पाहिजे. सेन्सर इज अ डिव्हाइस दॅट डिटेक्ट फिजिकल चेंजेस इन द इन्व्हायरमेंट अँड कन्वर्ट देम इनटू द इलेक्ट्रिकल सिग्नल. डेफिनेशन आपण सिंपल लँग्वेजमध्ये लिहिलं पाहिजे, जे की एक्झामिनरला समजलं पाहिजे. आणि आन्सर फॉर्मॅट आपण काय लिहिलं पाहिजे, पहिल्यांदा डेफिनेशन लिहिलं पाहिजे, त्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल लिहिले पाहिजे, त्यानंतर क्लासिफिकेशन लिहिलं पाहिजे, त्यानंतर टाइप्स ऑफ सेन्सर्स लिहिले पाहिजे. तर असं फॉर्मॅट असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतील. एक्झाम्पल पण लिहिलं पाहिजे त्यामध्ये. टेम्परेचर सेन्सर, ह्युमिडिटी सेन्सर, प्रेशर सेन्सर, मोशन सेन्सर. स्टुडंट ब्लॉक डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला चांगले मार्क भेटतील. त्यामध्ये एक्स्ट्रा मार्क मिळू शकतात तुम्हाला. पुढचा क्वेश्चन कोणता आहे, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक अँड स्पेसिफिकेशन ऑफ अ सेन्सर, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतो एक्झाममध्ये. कॅरेक्टरिस्टिक अँड आपण एक्सप्लेन केलं पाहिजे, त्यामध्ये काय लिहिलं पाहिजे, आपण कोणचे पॉईंट आपण मेन्शन केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटतील. कोणचे पॉईंट्स आहेत ते, ॲक्युरेसी, प्रिसिजन, सेन्सिव्हिटी, रिझोल्युशन, रेंजेस, हे आपण लिहिले पाहिजे. आपण स्टुडंट डेफिनेशन प्लस एक्सप्लेनेशन प्लस एक्झाम्पल, जर असं असेल तर तुम्हाला चांगले मार्क भेटू शकतात. पुढचा क्वेश्चन कोणता आहे, डिफरन्शिएट बिटवीन द सेन्सॉर अँड ट्रान्सड्यूसर. इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. डिफरन्स नेहमी आपण टेबल फॉर्मॅटमध्येच लिहिलं पाहिजे, पॅराग्राफमध्ये लिहायचं नाही. टेबल फॉर्मॅटमध्ये आपण पॉईंट्स कोणते असले पाहिजे, पहिल्यांदा डेफिनेशन असले पाहिजे, फंक्शन असले पाहिजे, आउटपुट असले पाहिजे आणि ॲप्लिकेशन असले पाहिजे. स्टुडंट मिनिमम 5 किंवा 6 पॉईंट असलेच पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे, क्लासिफाय सेन्सॉर बेस्ड ऑन देअर ऑपरेशन अँड ॲप्लिकेशन. स्टुडंट थेरी क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये क्लासिफिकेशन आपण काय मेन्शन केले पाहिजे, कोणचे आपले क्लासिफिकेशन, ॲक्टिव्ह सेन्सॉर, पॅसिव्ह सेन्सॉर, ॲनालॉग सेन्सॉर, डिजिटल सेन्सॉर. आणि त्यामध्ये आपण ॲप्लिकेशन कोणचे लिहिले पाहिजे, हेल्थ केअर, ॲग्रिकल्चर, स्मार्ट होम, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, हे आपण लिहिलं पाहिजे. आपण मेन्शन केलं पाहिजे डिजिटल सेन्सॉर, हे आपण क्लासिफिकेशनमध्ये आपण लिहिलं पाहिजे. आपण आणि सॉरी, पुढचा क्वेश्चन कोणता आहे आपला, एक्सप्लेन द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ व्हेरियस सेन्सॉर युजड इन IoT ॲप्लिकेशन. हा येऊ शकतो एक्झाममध्ये, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ व्हेरियस सेन्सॉर. इम्पॉर्टंट सेन्सर कोणचे आहेत यामध्ये, टेम्परेचर सेन्सर आहेत, ह्युमिडिटी आहे, मोशन आहे, लाईट आहे आणि गॅस सेन्सर आहे. स्टुडंट प्रत्येक सेन्सॉरसाठी वर्किंग प्रिन्सिपल आपण लिहिलं पाहिजे आणि त्याचे ॲप्लिकेशन लिहिलं पाहिजे एक्झाममध्ये. पुढचा क्वेश्चन कोणता आहे, डिफाईन अँड ॲक्च्युएटर, एक्सप्लेन इट्स वर्किंग प्रिन्सिपल, क्लासिफिकेशन अँड टाइप्स. आन्सर फॉर्मॅट कसं लिहिलं पाहिजे आपण, त्याची पहिल्यांदा डेफिनेशन लिहिलं पाहिजे, त्यानंतर एक्झाम्पल लिहिलं पाहिजे आपण. पुढचा क्वेश्चन कोणता आहे, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक अँड स्पेसिफिकेशन ऑफ ॲक्च्युएटर. कॅरेक्टरिस्टिक आपण काय लिहिलं पाहिजे, त्यामध्ये स्पीड, ॲक्युरेसी, पॉवर कन्झम्पशन, रिस्पॉन्स टाईम, हे मेन्शन केलं पाहिजे आपण. 2 किंवा 3 लाईनचं आपण एक्सप्लेनेशन लिहिलं पाहिजे आपण. पुढचा क्वेश्चन कोणता आता, डिफरन्शिएट बिटवीन द सेन्सर अँड ॲक्च्युएटर विथ सुटेबल एक्झाम्पल. यामध्ये आपण कोणते पॉईंट मेन्शन केलं पाहिजे, टेबल फॉर्मॅटमध्येच आपण लिहिलं पाहिजे. इनपुट, आउटपुट, फंक्शन, वर्किंग, एक्झाम्पल, हे आपण लिहिलं पाहिजे. त्यामध्ये एक्झाम्पल लिहिलं पाहिजे आपण टेबल फॉर्मॅटमध्ये.
पुढचा क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन द रोल ऑफ सेन्सर अँड ॲक्च्युएटर इन अन IoT सिस्टीम. हा क्वेश्चन आपल्याला कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. हा रोल काय आहे सेन्सॉरचा आणि ॲक्च्युएटरचा IoT सिस्टीममध्ये? सेन्सर काय करतं? कलेक्ट डेटा करतो आणि ॲक्च्युएटर काय करतं? परफॉर्म ॲक्शन करतं. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन द आर्डिनो IDE अँड इट्स फीचर्स, हाऊ इट इज युज्ड फॉर IoT ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. या क्वेश्चनमध्ये आपण फीचर्स लिहिले पाहिजे. कोणचे आहेत ते? आर्डिनो IDE. पहिल्यांदा एक्सप्लेन करायचं, त्याच्यानंतर फीचर्स लिहायचे. फीचर कोणचे आहेत? कोड एडिटर आहे, कंपायलर, सिरियल मॉनिटर, लायब्ररी सपोर्ट आहे. आणि त्याचे ॲप्लिकेशन आपण काय लिहिलं पाहिजे? प्रोग्राम डेव्हलपमेंट आहे, सेन्सॉर इंटरफेसिंग आहे, IoT प्रोटोटाइपिंग आहे. यामध्ये आपण डायग्राम काढलो तर चांगलं राहील. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? डिस्कस डिफरंट टाइप्स ऑफ आर्डिनो बोर्ड्स अँड दिअर ॲप्लिकेशन. हा डायरेक्ट थेरी क्वेश्चन आहे. आर्डिनो बोर्ड्स कोणचे आहेत? आर्डिनो UNO आहे, आर्डिनो नॅनो आहे, मेगा आहे, ड्यू आहे. आणि त्याचे ॲप्लिकेशन कोणचे लिहायचे आपण? रोबोटिक्स, स्मार्ट होम, ऑटोमेशन हे आपण मेन्शन केलं पाहिजे आन्सरमध्ये. बोर्ड नेम प्लस ॲप्लिकेशन लिहिले पाहिजे आपण. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे? एक्सप्लेन द आर्किटेक्चर अँड फीचर ऑफ रास्पबेरी पाय. रास्पबेरी पाय इम्पॉर्टंट आहे. आर्किटेक्चरमध्ये काय आहे आपण मेन्शन करूया? प्रोसेसर, रॅम, GPU, IO पिन्स, USB पोर्ट्स, नेटवर्क इंटरफेस. आणि फीचर्समध्ये आपण काय लिहिलं पाहिजे? स्मॉल साईज असते, लो पॉवर, लिनक्स सपोर्ट. आर्किटेक्चर डायग्राम आपण काढले पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? कंपेअर आर्डिनो अँड रास्पबेरी पाय. कंपॅरिझन नेहमी आपण टेबल फॉर्मॅटमध्येच लिहिलं पाहिजे. त्यामध्ये कंपॅरिझनमध्ये टॉपिक कोणते आहेत? प्रोसेसर, ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोग्रामिंग, मेमरी आणि ॲप्लिकेशन हे आपण मेन्शन केले पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन द फीचर्स अँड ॲप्लिकेशन ऑफ नोड MCU अँड ESP32 बोर्ड्स. फीचर कोणचा आहे याचा? नोड MCUचा वायफाय सपोर्ट आहे, लो कॉस्ट, इझी प्रोग्रामिंग असतं. आणि ESP32 बोर्ड्समध्ये काय असतं? फीचर्स वायफाय प्लस ब्लूटूथ असतं, ड्युअल कोर प्रोसेसर असतं, हाय परफॉर्मन्स आहे. आणि ॲप्लिकेशन काय लिहायचं यामध्ये? स्मार्ट होम, IoT मॉनिटरिंग, ऑटोमेशन. यामध्ये कंपॅरिझन सुद्धा लिहू शकता आपण. पुढचाच क्वेश्चन आहे कम्पेअर द नोड MCU ESP32. हे आपण लिहिलं पाहिजे. आपण कंपॅरिझन आहे, इझी आहे. हे झाले युनिट 2चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. युनिट 3चे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे, ते पण पाहून घ्या. युनिट 1चे जर तुम्ही पाहिले नसतं तर ते पण पाहून घ्या. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या डिकोडर भाऊला, आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. चला तर मग भेटूया युनिट 3मध्ये. थँक्यू.